नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. पोलीस पाटील भरतीवरती जर आरक्षणामध्ये जर तुम्हाला काही संकोच असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये काही त्रुटी आहे तर त्या आरक्षणावर तुम्ही कायदेशीररित्या आक्षेप देखील घेऊ शकता. काय घेऊ शकता? आक्षेप घेऊ शकता. पण आता हा आक्षेप घ्यायचा असेल तर याला कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते हे सगळं जे आहे तर ही सगळी प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबत तुम्हाला अर्जाचा नमुना तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचा आहे सगळी काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तसंच जर समजा तुम्ही या पोलीस पाटील भरतीच्या प्रक्रियेवरती आक्षेप घेतला तर विद्यार्थी म्हणून तुमच्यावर काही कारवाई होते का, दंडात्मक कारवाई होते का, काही FIR वगैरे होतं का किंवा काही स्कॉलरशिपला वगैरे काही प्रॉब्लेम येतो का, सगळी जी माहिती आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तर तो चुकवू नका, पूर्णपणे डिटेल पहा. कुठली स्टेप मिस करणार तर तुम्हाला त्याचा दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागू शकतो. बघा आता तुम्हाला जर पोलीस पाटील या भरतीवर जर आक्षेप घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की जाहिरात नीट तपासायची आहे. जाहिरातीचा क्रमांक, तारीख, जातीनिहाय जागाचे विभाजन, ठीक आहे, जातीनिहाय आहे की नाही, सोडत आणि शॉर्टलिस्टचे टप्पे जे आहेत ना तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर पोलीस पाटील भरती असेल तर अगोदर काय होतं की तहसील ऑफिसतर्फे तिथे सोडत येते. सोडत म्हणजे काय की कोणत्या गावामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या लोकांसाठी ही जागा सुटायला पाहिजे हे सोडत होते. आक्षेप स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि कुठे व्हायचं आहे हे देखील विशेष नोंद ठेवा. ठीक आहे. देन आता पुरावे गोळा करा. ठीक आहे. पुराव्यामध्ये काय तुम्हाला जाहिरातीची प्रत लागणार आहे, संबंधित गावगटासाठी मंजूर केलेली अधिकृत नोंद जी आहे तर ते कुठल्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीतील लोकांना दिलेले आहे तर ते पाहणं आहे. ऑफकोर्स पोलीस पाटीलच हे पद आहे. मागील भरतीच्या डेटाचा जाहिरात जी आहे तर ती म्हणून तुम्ही एका पुराव्यानिशी तुम्ही करू शकता. म्हणजे उपलब्ध असेल तर आजकाल तर ऑनलाईन सगळं आहे तर ते उपलब्ध आहे की नाही तेवढं चेक करायचं. देन रोस्टर आरक्षण प्रमाणपत्र जे आहे गणनेतील त्रुटी दाखवणारी तुमची गणना चिठ्ठी असायला पाहिजे. म्हणजे रोस्टरनं एखाद्या गावामध्ये ज्यावेळेस पोलीस पाटील भरती होतो, जसं सरपंच कसं की आता OBCचा आहे, नंतर मग SC कॅटेगरीचा, नंतर मग ओपन, असं रोस्टर असतं. ठीक आहे. तर ह्या पद्धतीचं रोस्टर जे आहे तर ते त्रुटी आहे त्यात हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. स्थानिकतेचे निकष जे आहे तर ते देखील तुम्हाला दाखवावं लागणार आहे. म्हणजे त्या गावातलेच आहेत की नाही ते देखील स्थानिकतेचे दाखवावे लागतात. आता आक्षेपाची कारणं जी आहे ना तर ती स्पष्ट आणि शुद्ध तर्कशुद्ध असायला पाहिजे. रोस्टर पॉइंट आणि आरक्षण फिरवानी चुकली आहे का हे तुम्हाला एकदा तपासून त्याचा पुरावा द्यावा लागतो. जातीनिहाय जागाची गणना आणि राऊंडिंग चुकीची आहे का किंवा का आहे हे देखील तुम्हाला दाखवावं लागतं. खुल्या आणि इतर प्रवर्गातील जागाचे प्रमाणपत्र जे आहे तर ते प्रमाण जे आहे तर ते नियमबाह्य आहे की नाही ते चेक करावं लागतं. जाहिरातीतील नमूद नियम जे आहे तर कायद्याशी त्याचे काय आहे विसंगती आहे हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आता येऊया पुढचा, अर्ज कुठे आणि कसा करायचा. तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर तहसीलदार, SDO, उपविभागीय अधिकारी यांच्या नावाने तुम्ही काय करू शकता की अर्ज करू शकता. जाहिरातीत दिलेल्या अधिकारी कार्यालयाकडे तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. न तुम्हाला काय करायचं आहे, प्राथमिक सादरीकरण करायचं आहे. जो अर्जाचा नमुना आहे तो आपण जे काही पुरावे, जाहिरातीचे पुरावे, मागच्या वेळेस कोणाला आरक्षण होतं परत त्यांनाच का आलेलं आहे तर हे सगळे पुरावे आपल्याला काय करायचं आहे, इनवर्ड करायचं आहे, म्हणजे त्यांच्याकडे द्यायचं आहे. आणि एक रिसिव्डची कॉपी सुद्धा आपल्याकडे मागून घ्यायची आहे. स्पीड पोस्ट जर तुमच्याकडे नसेल तर स्पीड पोस्टनं देखील करू शकता. आणि ईमेल जो आहे तर तो पोर्टलवरती तुम्हाला तो देखील करायचा आहे. आणि CC मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कार्बन कॉपीमध्ये जर तुम्ही मेल केला तर जिल्हाधिकारी आरक्षण प्राधिकरण म्हणजे जे काही जिल्ह्याचे अधिकारी असतील तर त्यांना देखील तुम्ही CC मध्ये ठेवू शकता. आता वेळ मर्यादा बघा. आता वेळ मर्यादित आहे तर ती जाहिरातीत जे दिवस दिलेले आहेत बहुतेक 7 ते 10 दिवस असतात. पण आपल्या केसमध्ये मला वाटतं जालन्याच्या केसमध्ये 8, 9, 10 असे 3च दिवस त्यांनी आरक्षणावरती आक्षेप घेण्यासाठी दिलेले आहे. तर ते एकदा पाहून घ्या. सोडतीपूर्वी दिल्यास तात्काळ प्रभावी होते. सोडत व्हायच्या अगोदर जर दिलं तर ते प्रभावी होतं. ठीक आहे. सोडतीनंतर तपशील सूची निघाल्यावर दिल्यास तात्काळ दुरुस्ती व पुनर्गणना अशी मागणी करा. जर समजा आता त्या गावामध्ये जे पोलीस पाटीलचं पद आहे तर ते सोडत झाली त्याची, ठीक आहे, तर त्यावरती आक्षेप घेतल्यानंतर तुम्हाला तात्काळ दुरुस्ती आणि पुनर्सोडत व पुनर्गणना अशी मागणी करणारा अर्ज तुम्हाला जो आहे तर तो करायचा आहे. आणि सुनावणी आणि हिअरिंग होते. कार्यालय तुमच्या अर्जावर सुनावणी घेऊ शकते. पुरावे घेऊन हजर राहा. जे पुरावे आपण दिलेले आहेत अगोदर त्याचे मुद्दे लेखी सादर करायचे आहेत. ठीक आहे. आणि निर्णय लेखी द्या अशी विनंती नेहमीच करत राहायची.
ठीक आहे, लेखी निर्णय त्यांच्याकडून घ्यायचा. आता पुढील पायरी काय आहे, गरज पडल्यास अपील प्रतिआवेदन उच्च अधिकारी जे आहेत तर त्यांच्याकडे करू शकता. माहिती अपुरी असल्यास RTI रोस्टर गणना तात्काळ मागवा. जर तुमच्याकडे जर मागच्या रोस्टर जर नसेल की मागच्या वेळेस कुणाकुणाला दिलेलं होतं ते नसेल तर त्याची रोस्टर जे आहेत तर ते तुम्ही काय करू शकतात, मागणी करू शकता. आता आला मुख्य प्रश्न, विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ शकते का? बघा, आता कायदेशीर सभ्य आणि पुराव्यासह आक्षेप केल्यास कोणतीही कारवाई होत नाही. ठीक आहे, कोणतीही कारवाई होत नाही. हा तुमचा नागरी हक्क आहे, हा प्रत्येक विद्यार्थ्याचा नागरी हक्क आहे की याच्यावरती जर तुम्हाला आक्षेप असेल, जेन्युइन आक्षेप असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मात्र खोटी कागदपत्र, गोंधळ घालणे, व्यक्तिविशेषांची बदनामी करणे, तेव्हा अडचण जी आहे तर ती तुमची वाढू शकते. ठीक आहे, सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टाग्राम यावरती जर तुम्ही समजा जातीवाचक समजा बोलले किंवा एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव घेऊन बोलले किंवा यांनी हे पद विकल्या गेलेले आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही भाष्य केलं तर तुम्हाला नक्की त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा लिखित पद्धतीने कारवाई करायची आहे. आता आक्षेप घेताना काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत तर ते देखील समजून घ्या. आपलं काय आहे की गरम खून असतं, लगेच खवळतं, तर त्यासाठी ह्या गोष्टी ऐकून घ्या. आक्षेप घेताना जे आहे फक्त अर्ज जो आहे तो सोशल मीडियावरती टाकायचा नाहीये. ठीक आहे, गावात चर्चा करताना देखील तुम्हाला काय करायचं आहे की एक सभ्य आहात म्हणून तुम्ही काय करायचं आहे की भाषा वापरायची आहे, सभ्य भाषा वापरायची आहे. अर्जात आणि सोशल मीडियावर कधीही अपमानास्पद आणि उचकावणारे शब्द जे आहे तर ते वापरायचे नाही. व्यक्ती, अधिकारी किंवा समाजाविरुद्ध नाव घेऊन पोस्ट करणे टाळायचं आहे. ठीक आहे, आरक्षण चुकले आहे असे ठामपणे तटस्थ विधान करा. ठीक आहे, की यांनी आमच्या याच्यावरती घाला घातला किंवा हे घेतलं, हे नाही, आरक्षण चुकलेलं आहे बस असं बोलायचं. फया लोकांनी भ्रष्टाचार केला, अमक्या तमक्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे कारवाई होऊ शकते. म्हणजे तुम्ही जर असं कोणावरती वैयक्तिक टीका करणार तर तुमच्यावर कारवाई कदाचित होऊ शकते. आणि खरे पुरावे जोडा. जर समजा तुम्ही पोलीस पाटील म्हणून झाला असाल तर तुम्हाला खोटे कागदपत्र देऊन चालणार नाही. बदललेले स्क्रीनशॉट किंवा अफवा याच्या आधारे आक्षेप घेतल्यास फौजदारी कारवाई होऊ शकते. जर समजा तुम्ही खोटे कागदपत्र दिले, एडिटेड काही कागदपत्र दिले, एडिटेड फोटो वगैरे टाकला आणि ते जर दिलं तर फौजदारी कारवाई होऊ शकते. पुरावे RTI GR किंवा सरकारी वेबसाईटचा दाखला घ्यायचा त्यासाठी. ठीक आहे, सोशल मीडियावर काय करू नये. बघा, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टावर आक्षेपपत्र टाकणे ठीक, पण व्यक्तिगत बदनामी किंवा तहसीलदार SDO यांच्यावरती थेट आरोप टाळायचा. ठीक आहे, तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही आक्षेप घेतला असेल तर तो मुद्देसूदपणे लिखित स्वरूपातला फोटो वगैरे टाका, पण त्याविषयी म्हणजे रंगवून संगवून ज्या आहेत त्या गोष्टी सांगायच्या नाही. ठीक आहे, हिंसाचार किंवा जमाव गोळा करण्याचे आवाहन करू नका की बाबा आपल्या जातीवरती हे झालेलं आहे, हे करा, ते करा, अमुक करा, तमुक करा, हे एकत्र या वगैरे हे करू नका. कायदेशीर कारवाईस तुम्ही पात्र ठरू शकता. देन अफवा पसरवणे, अफवा पसरायचे नाही की बाबा अमुक जागा विकल्या गेलेला आहे, हा गुन्हा ठरू शकतो. आणि सरकारी कार्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार तर तिथलं वर्तन जे आहे तर ते तुमचं सभ्य ठेवा, सभ्य भाषा ठेवा, वेळेत अर्ज द्या, इनवर्ड पावती घ्या. ठीक आहे, उगाचच अधिकारी असले ते आपल्या कामासाठीच आहे म्हणून तुमच्या एकट्याच्याच कामासाठी आहेत असं नाहीये. ठीक आहे, आपल्या सर्वांच्या आहे तर सभ्य वर्तन ठेवा. यामुळे अर्ज गांभीर्याने घेतला जातो. ठीक आहे, सिरियसली जर तुम्ही बोलला, इनवर्ड पावती देखील घ्या की रिसिव्ड कॉपी घ्या की तुम्ही अर्ज केलेला आहे त्याची इनवर्ड कॉपी घ्यायची. आक्षेप ऐकताना अधिकारी बोलवतील तर शांतपणे तथ्य मांडायचा, आवाज वाढवून बोलायचं नाही. कारण माणूस काय बोलतो याच्यापेक्षा कशा आवाजात बोलतो याच्यावर देखील त्याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज चांगला घेता येतो. कायदेशीर सुरक्षा. बघा, योग्य कारणासाठी पुराव्यासह दिलेला आक्षेप हा तुमचा नागरी हक्क आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त आक्षेप दिल्याने विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. तुमच्या स्कॉलरशिपला कसलाही धक्का लागणार नाही. तुमचे म्हणजे या गोष्टीमुळे जर तुमच्यावर जर फौजदारी गुन्हा लागला, ठीक आहे, तुम्ही गैरवर्तन केलं वगैरे, तर तुम्हाला पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ही जी गोष्ट आहे तर ही थोडीशी समय सूचकतेने बुद्धीच्या कसोटीवर घासून योग्य आहे की अयोग्य आहे का, अगोदरचं आरक्षण योग्य का नाही आहे किंवा आहे तर का आहे हे तपासून घ्या आणि नंतरच मग याला ते करा. ठीक आहे, कारवाई तेव्हाच होते ज्यावेळेस तुम्ही खोटे कागदपत्र देऊन फसवणूक करता. ठीक आहे, जर तुम्ही खोटं कागदपत्र दिलं त्यावेळेस फसवणूक झाली तर त्यावेळेस तुमची काय होईल की म्हणजे कारवाई होऊ शकते. दंगली गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस तुमच्यावर कारवाई होते. व्यक्तिशः, ठीक आहे, अधिकारी किंवा उमेदवार यांच्यावरती म्हणजे जो कोणी अधिकारी असेल किंवा जे कोणी अधिकारी असेल किंवा उमेदवार असेल सोशल मीडियावर खोटे आरोप लावले गेले की समजायचं की बाबा तुमच्यावरती काहीतरी कारवाई होऊ शकते. लक्षात ठेवा, लेखी अर्ज आणि पावती हे सुरक्षित आहे. ठीक आहे,
लेखी अर्ज करायचा, चांभार चौकशा करायच्या आणि गावामध्ये जास्त बोबाटा करायचा आणि आपलं घ्यायचं. ठीक आहे. सभ्य भाषेत सोशल मीडियावर माहिती आणि जागरूकता करा, वैयक्तिक आरोप करू नका. ठीक आहे. सोशल मीडियावरती जरी तुम्ही केलं तरीही त्याचा भाषेचं जे आहे ना तर ते व्यवस्थित नम्रतेने बोला. ठीक आहे. RTI GR सरकारी कागदपत्रावर आधारित पुरावे जे आहेत तर ते जमा करा आणि त्याने काय होईल की तुमची विश्वासार्हता वाढेल. आणि जर समजा असं नाही की होऊ शकत नाही काही त्रुटी जरी राहिल्या, तुम्ही जर आक्षेप घेतला तर त्या त्रुटी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित करण्याचं एक प्रावधान देखील आहे. फक्त त्यासाठी जी चौकट आहे सभ्यपणाची, मला वाटतं ती ओलांडता कामा नये. ठीक आहे. आता यासाठी जो अर्जाचा नमुना आहे, ठीक आहे, हा अर्जाचा नमुना मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. यामध्ये सगळं काही तुमचं म्हणणं जे आहे या पद्धतीने टाका. भाषा जी आहे तर ती थोडीशी सोफिस्टिकेटेड आणि एकदम म्हणजे सभ्य भाषा यात मी वापरलेली आहे आणि हे सगळं काही तुमच्यासाठी आहे. तर येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तत्पूर्वी आपला एक पोलीस पाटीलवरचा आपला एक कोर्स देखील आहे. ठीक आहे. पोलीस पाटील हा आपला कोर्स देखील आहे. यावरती आपण विशेष करून काम केलेलं आहे मागच्या बऱ्याच दिवसापासून आणि संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तर तो याविषयी आपण बनवलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण सेपरेट परिसर अभ्यास जो आहे तर तो देखील तयार केलेला आहे. त्यामुळे हा कोर्स जो आहे तर तो कन्सिडर करू शकता तुम्ही. याची फीस सध्या फक्त 699 रुपीज आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. आणि येस, ऑफकोर्स याची जी प्राईस आहे तर ती पुढे चालून वाढवू शकते 2-3 दिवसानंतर, म्हणून तुम्ही आजच कन्सिडर करू शकता. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तिथे जा, डेमो पहा, नंतर परचेस करा. जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर या नंबरवरती तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. चला, आता सध्यापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.